येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कुटुंब प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य त्र्यंबक मोरे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुटुंब प्रबोधन विदर्भ प्रांत संयोजक राजेंद्रजी उमाळे होते। प्रमुख उपस्थितांमध्ये मदन वामन पातुरकर विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य भुजंगरावजी दांदडे, दत्तात्रय गायकवाड, प्राचार्य रमेशजी जाधव, शिक्षक प्रतिनिधी अरुण मुगल पिंपरकर उपस्थित होते। सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विद्येची देवता माता सरस्वती आणि भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कुटुंब प्रबोधन विदर्भ प्रांत संयोजक आदरणीय राजेंद्रजी उमाळे यांचे स्वागत सत्कार करण्यात आला। यानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वप्रथम उपस्थित सर्व माता बंधू भगिनी यांचा परिचय घेण्यात आला। यामध्ये उपस्थितांमधील सर्वांनी आपला परिचय करून देताना आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा प्रसंग कथन केला। यातून उपस्थित सर्व बंधू भगिनींना मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळाली। यातून सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद फुलला। यानंतर बंधू भगिनी यांचे 5 गट पाडून प्रत्येक गटाला वयानुसार कुटुंबातील समस्या आणि त्यावर उपाय यावर आधारित 10 मुद्दे काढण्याची संधी देण्यात आली। आपापल्या गटातील सर्वांनी चर्चा करून प्रत्येक गटाने आपले मुद्दे अतिशय मनमोकळेपणाने लेखन केले आणि लेखन करून प्रत्येक गटाच्या गटप्रमुखांनी ते मुद्दे सर्वांसमोर मांडले। यातूनच कुटुंबासाठी वयानुसार आवश्यक असणाऱ्या गोष्टी, कुटुंबातील समस्या यावर कोणत्या उपाययोजना करता येतील हे अगदी मनमोकळेपणाने सांगितले। यातून उपस्थित सर्वांना निश्चितच कुटुंब कल्याणासाठी नेमकं काय करता येईल याचं मार्गदर्शन मिळालं। यानंतर आपले कुटुंब शक्तिमय, भक्तिमय आणि आनंदमय कशा प्रकारे होऊ शकेल याविषयी प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रजी उमाळे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। महिला भगिनी ज्योतिताई राजेंद्रजी उमाळे यांनी सर्वांना कुटुंबामध्ये आवश्यक असणारा एकोपा यावर आपले विचार व्यक्त केले आणि त्यानंतर अतिशय सुंदर असं गीत गायलं। या गीतामधून सर्वांची मनं अतिशय आनंदित झाली। यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये माजी प्राचार्य मोरे यांनी कुटुंबामध्ये संस्कारांची नितांत गरज असून आज आपण याचे सर्व अनुभव घेत आहोत असं मनोगत व्यक्त केलं। समारोपाप्रसंगी प्राचार्य जाधव यांनी आपले विचार व्यक्त करताना आज कुटुंब प्रबोधन ही काळाची गरज असून खरोखर आपण चांगले विचार स्वीकारून सकारात्मक राहणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। कुटुंब प्रबोधन या कार्यक्रमासाठी डोणगावमधील कुटुंब मित्र सहभागी झाले होते। तसेच कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते। शेवटी पसायदानानं आणि सर्वांच्या सहकार्यानं अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।